माझं एक विजन आहे, की ज्या पद्धतीनं मी 2015 ते 2025 मध्ये माझ्या छोटा भाग असताना देखील मी एवढ्या कामाचा जवळ-जवळ 10 कोटी ते 10 ते 15 कोटीचे कामं नाना कदम साहेबांच्या माध्यमातून केलीत. तसेच कामाचं विजन एक स्मार्ट प्रभाग 81 20 प्रभागामध्ये हा प्रभाग 2 नंबरचा जो प्रभाग आहे आता झालेला, तो स्मार्ट प्रभाग करण्याच्या व्यूहरचनेत माझे हे आहे. कारण इथून निवडून आता जे आम्ही 4 उमेदवार उभारले माझ्या संघ उभा आहेत त्या अर्चना पगार वहिनी त्या 7 नंबर प्रभागातून गेल्या वेळच्या नगरसेवक आहेत. तसेच माझ्या संघ उभारणारे स्वरूप कदम जे आहेत, ते माननीय श्री सुनील कदम माजी महापौर यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या दोघांचाही अनुभव कामाचा अफाट आहे. तसं त्याच पद्धतीने माझाही कामाचा अनुभव आहे आणि आमच्या ज्या प्राजक्ता वहिनी आहेत, त्या आता नवीन उभा राहतात. त्यांना घेऊन आम्ही 4ही जण हा प्रभाग स्मार्ट करण्याच्या ह्याच्यात आहेत. नवीन-नवीन गोष्टीत म्हणजे आज जे शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आज सर्किट बॅच आलं, कन्व्हेन्शन सेंटर निर्माण होत आहे. 100 कोटीच्या रस्त्याला पैसे आले. त्या पद्धतीनं ह्या प्रभागात एक नवीन काहीतरी म्हणजे जसं महिलांना स्वावलंबी करण्यासाठी काहीतरी उद्योग आणले पाहिजेत. त्याच पद्धतीनं युवकांसाठी काहीतरी व्यायामशाळा किंवा अ, हे कॉम्प्युटर लॅबच्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकण्यासारखे असं बरंच शाळा महापालिकेची जी माझ्या शाळा आहे, त्या शाळेचं मी अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18 लाख लिटर टाकीची पाण्याची टाकी आहे ज्यातून ह्या प्रभागासाठी फक्त पाण्याची नियोजन आता आचारसंहिता झाली त्याचं पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. म्हणजे अशा विविध योजना आहेत, की ज्या योजनेत मी संजय गांधी निराधारचा 2015 पासून 2022 ला मी अध्यक्ष झालो. त्यापासून जवळ-जवळ 2 ते 2,500 लोकांना पेन्शनची सोय करून दिली. असं विविध मार्गातून हा प्रभाग स्मार्ट करण्याचं माझं नियोजन आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.